नमस्कार मैत्रिणींनो, सिलाई वर्ड मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अम्ब्रेला प्लाझो आणि टॉपची कटिंग स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत. तर सुरुवातीला आधी आपण जो टॉप आहे त्याची कटिंग बघणार आहोत. तर अशा पद्धतीचं वर्कचं फॅब्रिक मी घेतलेलं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे. त्यापूर्वी आपण मेजरमेंट बघणार आहोत आणि याचा ड्राफ्ट कसा आहे तो पाहणार आहोत. तर ड्राफ्ट तुम्हाला दाखवला. आता तुम्हाला घ्यायचं आहे फुल शोल्डर. तुमचं जे पण फुल शोल्डर आहे ते घ्यायचं आहे. चेस्टचं मेजरमेंट, अपर चेस्ट, लोअर तुम्हाला घ्यायचं आहे. फुल बस्ट घ्यायची आहे. त्याचबरोबर नेकचा जो शेप आहे तो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मार्क करायच्या आहेत. तर सुरुवातीला टॉपची टोटल लेंथ जी आहे इथे 23 इंच आपल्याला रेडी ठेवायचं आहे. 24 इंचसाठी मी मार्क केलं आणि एक सरळ रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी ड्राफ्ट जो आहे तो एक बनवलेला आहे. तर रेडी शोल्डर पट्टी जी आहे ती आपल्याला किती ठेवायची त्याच्यावरती सगळ्या गोष्टी. तर फुल शोल्डर जे आहे मी ते 7 इंचसाठी मार्क केलं. त्यानंतर गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 1 इंच शोल्डर जो आहे तो डाऊन ठेवायचा आहे. 2.5 इंच जी आहे गळा रुंदी मी इथे मार्क केलेली आहे आणि त्यानंतर 1 इंच डाऊन रेष जी आहे ती मार्क केली. तिरकस रेष जी आहे जॉईन करून घेतली. रेडी शोल्डर जे आहे आपल्याला इथे रेडी शोल्डर पट्टी 2 इंचची ठेवायची आहे. त्यानंतर पहा इथून आपल्याला वेस्ट साठीचं मार्किंग करायचं आहे. तर 14 इंचसाठी मी वेस्ट मार्किंग केलेली आहे आणि वेस्टची जी लाईन आहे ती इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आता इथे तुम्ही फ्रंट पार्ट बघू शकता. तर फुल शोल्डर आहे 14 इंच, त्यातून मायनस आपल्याला 1.5 इंच करायचं आहे. तर शोल्डर मला मिळते इथे 12.5 इंच. 12.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि ही रेष अशा पद्धतीने कनेक्ट करून घेतली. आता जे पण मेजरमेंट मला त्या लाईनच्या अलीकडे मिळते ते माझं शोल्डर असणार आहे. तिथून खाली तुम्हाला घ्यायचं आहे साधारण 6.25 इंच. इथे तुम्ही पाहू शकता. तर हे जे आहे तुमचं आमोलचं मार्किंग असणार आहे. आमोल कसं कॅल्क्युलेशन करायचं तर तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 करून घ्यायचं आहे. इथे 6.25 वरती मी एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने आमोलची जी लाईन आहे ती सरळ आखून घेतलेली आहे. मायनस केलेल्या शोल्डर पासची जी लाईन आहे तिथून खाली आमोलची लाईन जी आहे आपल्याला मार्क करायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की चेस्ट किती आहे. इथे अपर चेस्ट आहे 34.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 34.5 इंच जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लुजिंग ऍड करायची. 1 इंच 1.5 इंच तुम्ही लुजिंग ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे. जो पण चौथा भाग येईल तुमच्या चेस्टचा त्याच्यामध्ये लुजिंग ऍड करा. 1 इंच 2 इंच अशा पद्धतीने 1.5 इंचापर्यंत मार्किंग ऍड केलं तरी चालणार आहे. आता त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला 1.5 इंच जे आहे मार्जिन ऍड करायचं. त्याआधी वेस्टचं जे मेजरमेंट आहे ते आपण बघणार आहोत. तर वेस्ट राऊंड किती आहे हे पहा. इथून खाली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक मार्किंग करायचं आहे नेक डाऊन साठी. तर 6 इंच जो आहे पुढचा गळा मी मार्क केलेला आहे आणि त्यानंतर हा जो तिरका पार्ट आहे हा पूर्ण आपला मायनस होणार आहे. जेवढं मेजरमेंट ह्या लाईन पासून बंद बाजूपर्यंत येत आहे तेवढंच मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आता शोल्डर किती 2 इंच ठेवायचं होतं तुम्हाला. शोल्डर पट्टी 2 इंच प्लस 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी अशा पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर 6 ते 6.5 इंच तिथून खाली तुम्हाला जो आहे नेक डीपचा जो आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने नेक डीप मार्क करून घेतलं 6 इंचासाठी. फ्रंट नेकचा जो आहे डीप आपण 6 इंच ठेवलेला आहे. फ्रंट पार्टची आपण इथे कटिंग करत आहोत. आता पहा इथून किती आहे 1 इंच ठेवलेला होता आपण. तर कंपल्सरी ही स्ट्रेट लाईन जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने इकडे वाढवून घ्यायची. आता 5.5 इंच इथे तुम्हाला बघू शकता की गळा रुंदी मिळते. आपल्याला हवी आहे गळ्याची खोली 6 इंच आणि जी पण उरते तुमची शोल्डर पट्टी प्लस 1 इंच करून जी पण या बाजूला मार्जिन मिळते ती तुमची गळा रुंदी असणार आहे. गळा रुंदी वेगळी घ्यायची गरज नाहीये. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी एक मार्किंग केलं. त्यानंतर 0.5 इंच 0.25 अर्धा इंचापेक्षा पण कमी अशी लाईन जी आहे आतल्या बाजूला आमोल साईडला मार्क केली आणि त्यानंतर मला काय करायचं आहे की इथून साधारण आपल्याला अर्धा ते 1 इंच अर्ध्यापेक्षा जास्त 1 इंचापेक्षा कमी असं पुढच्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आमोलसाठी. आणि आमोल स्केल किंवा जी तुमची कर्व स्केल आहे ती घ्यायची. व्यवस्थित जी आहे ती तुम्हाला या बॉक्समध्ये सेट करून घ्यायची आहे.
बॉक्समध्ये सेट केल्यानंतर मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा. ही पद्धत थोडीशी जे नवीन आहेत त्यांना अवघड वाटेल, पण याचे जे आहेत मी डिटेल व्हिडिओ घेणार आहे, तर नक्कीच तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी समजणार आहेत. तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता पहा की तुमची जी पण वेस्ट आहे 30 इंच जे आहे वेस्ट राऊंड आलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने 2 इंच लुझिंग ऍड करून घेतली म्हणजे 32 इंच. आता त्याचा चौथा भाग तुम्हाला इथे वेस्ट राऊंड जिथे आपण मार्क केला 14 इंचावरती, तर अशा पद्धतीने 14 इंचावरती तिथे तुम्हाला वेस्टचा चौथा पार्ट जो आहे मार्क करायचा. त्यानंतर 2 इंच लुझिंग जी आहे ते 2 इंच मार्जिन जी आहे ती यामध्ये ऍड करायची. 1.5 इंच ऍड केली मार्जिन तरी चालणार आहे. आता हे जे पार्ट जे बुक आहे ते मी साईडला ठेवते आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे वेस्ट मध्ये डाट पण घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून हा जो ड्रेस आपण बनवणार आहोत हा प्रिन्सेस कट मध्ये बनवणार आहोत आणि खूप छान प्रिन्सेस कटचा याच्यामध्ये लुक येतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे की साईज आहे 34 इंच, तर इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे छातीमध्ये उभार आपल्याला जास्त न देता आपल्याला पहिल्यांदा घ्यायचंय एपेक्स टू शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग, जे की 10 इंचावरती मी मार्क केलं शोल्डर टू एपेक्स. आता त्यानंतर एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 3.4 वरती मी इथे मार्किंग केलं एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग, किंवा तुम्ही 3.4 पण घेऊ शकता किंवा तुमचं जे बॉडीचं मेजरमेंट आहे ते घेतलं तरी चालेल. तर 6 इंच माझं बॉडीवरचं मेजरमेंट येत आहे. आता पहा की इथे वेस्टमध्ये डाट घ्यायचा आहे. वेस्टचा जो डाट आहे तो तुम्ही 2 इंचाचा घेतलेला आहे आणि वरती जर मी जिथे एपेक्स टू एपेक्सचं मार्क केलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतल्या बाजूला मी अशा पद्धतीने मार्क केलं. जर वर मी 3 इंच मार्क केलं असेल तर खालच्या बाजूला वेस्टची जी लाईन आहे तिथे मी 2.5 इंच मार्क करून तिरकी रेषा आखली. 2 इंचाचा जो आहे अशा पद्धतीने टक्स घेतला. त्यानंतर 1 इंच वरती अशा पद्धतीने मी मार्किंग केलं आर्महोल साईडला, कारण खालचा टक्स 2 इंचाचा होता. तर वरच्या बाजूला मी आर्महोल लाईनच्या वरती 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग केलं. आता त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने दुसरी एक रेष जी आहे आपल्याला 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर एक दुसरी रेष आपण आखून घेतली जिथे 1 इंच आहे तिथे, आणि आता ही जी लाईन आहे ती मोजून घ्यायची. अशा पद्धतीने तिरकी लाईन मोजून घ्या, किंवा इथून तुम्ही डायरेक्टली जो तुमचा प्रिन्सेस कटचा शेप आहे तो देऊन घेतला तरीही चालणार आहे. फ्री हँड शेप देऊन घ्यायचा आणि 2 इंच जर अशा पद्धतीने आपण टक्स घेतला आहे तर पुढच्या बाजूला 2 इंच आपल्याला काय करायचं आहे, हे फॅब्रिक वाढवून घ्यायचं आहे, किंवा 2 इंचाचं मेजरमेंट पुढे आपल्याला वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, दाखवल्याप्रमाणे हे मार्किंग्स जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित. समोरच्या बाजूला अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने, आणि इथे कर्व स्केल घ्यायची. कर्व स्केलनेच तुम्हाला डायरेक्टली प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो आहे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, पण मला असं वाटतं की त्यापूर्वी तुमचं बेसिक क्लिअर व्हायला हवं, जे की खूपच असणार आहे. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तो मी देऊन घेतला. आता हे जे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायचे. डाट जो आहे मायनस करून घ्यायचा आहे व्यवस्थित, जो आमोलचा डाट आहे तो. आमोलचा डाट मायनस केल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता जो नवीन आमोल आपल्याला मिळणार आहे तो थोडासा तिरकस तुम्हाला मिळणार आहे. साधारण 0.25 म्हणजे अर्धा इंचापेक्षा पण कमी असं मार्किंग आपल्याला खालच्या बाजूला करून घ्यायचं. नवीन आमोलची मार्किंग करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे, आणि मुंड्याला जो आकार आहे तो देऊन घ्यायचा. हे जे पॉइंट्स आहेत ते तिरकस असे जोडून घ्यायचे. फिटिंगचं मार्क आणि मार्जिनचं जे मार्किंग आहे ते जोडून घ्यायचं. आणि त्यानंतर पहा हे जे पॉइंट्स आहेत आपल्याला जी खालचा जो पोर्शन आहे किंवा बॉटम आहे ड्रेसचा तिथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता आपण ही केली आहे फ्रंटची मार्किंग. इथे तुम्ही पाहू शकता हा जो आपला टॉप असणार आहे तो 3 पार्ट मध्ये बनणार आहे.
प्रिन्सेस कटचा आकार असल्यामुळे. आता हे दोन्ही पॉइंट्स मी खाली कनेक्ट करून घेतलेले आहेत सुरुवातीला. आता वरती 2 इंचाचा डाट आहे, तर खालती पूर्ण मायनस न करता आपण थोडंसं कमी मायनस करणार आहोत. खालच्या बाजूला 2 इंच पूर्ण मायनस नाही करायचं, 1 इंच आपण मायनस करणार आहोत जो हिपचा पार्ट आहे तिथं. आणि अशा पद्धतीच्या ज्या तिरकस लाईन आहेत 1 इंचावरती बरोबर मी आखून घेतलेल्या आहेत, वरती 2 इंच आणि खाली 1 इंच. आणि ह्या लाईन्स ज्या आहेत ते व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायच्या दाखवल्याप्रमाणे. आणि जो आकार असणार आहे आपला टॉपचा तो असणार आहे इथे व्ही शेप मध्ये. हा टॉप जो आहे तो आपण बनवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता जरी हे असं दिसताना दिसत असलं तरी झाल्यानंतर हा टॉप खूपच छान आणि सुंदर असा दिसतो. हा डाट अशा पद्धतीने मायनस होणार आहे आपला. इथे हवं तर पिन लावून घ्या. आता केलेल्या मार्किंग प्रमाणे हे पहा, इथून मी कटिंग करत आहे. पहिल्यांदा हा वरचा जो पार्ट आहे तो पूर्ण मी कट करून घेते. आणि जी पण इथे तुम्हाला दाखवलंय मी की वरचा जो पार्ट आहे तो पूर्ण कट होणार आहे. आमोलसाठी मी तिरकस पहिल्यांदा मार्किंग करून घेतलंय. जिथे तिरकस रेषा आखलेल्या आहेत वरच्या बाजूने शोल्डर लाईनच्या वरती, तो पूर्ण पार्ट आपला मायनस होणार आहे शोल्डर मधून. याने काय होणार आहे, तुमचं शोल्डर किंवा शोल्डर कुठेही उतरणार नाहीये. नेक कितीही डीप असला तरी शोल्डर उतरत नाही या पद्धतीने कटिंग केल्यानंतर. आणि जर तुम्हाला कोणत्या गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. तर अशा पद्धतीने मार्किंग केले. साधारण 3 ते 4 इंचावरती तुम्ही असा व्ही शेप देऊ शकता. तुम्हाला व्ही शेप द्यायचा नसेल, दुसरा शेप द्यायचा असेल तरी देऊ शकता दाखवल्याप्रमाणे. आता हा पार्ट जो आहे तो आपण तिरकस कट करून घ्यायचा आहे. आता या टॉप मध्ये 2 ऑप्शन, तुम्ही बॅक साइड स्ट्रेट ठेवू शकता आणि फ्रंट साइडलाच फक्त तुम्ही अशा पद्धतीने व्ही आकार देऊन घेऊ शकता. आता पहा, इथे फ्रंट जो आमोल आहे त्याची कटिंग झालेली आहे. डाट मायनस करणार आहोत आपण इथे. हे पहा, याची इथून कटिंग करणार आहोत आणि पूर्ण ही कटिंग आपल्याला व्यवस्थित अशी. आता हा जो शेप आहे थोडासा गोल नाहीये, तर मी इथे कर्व स्केल घेऊन व्यवस्थित आकार जो आहे तो देऊन घेणार आहे. कुठेही टोकं जी आहेत यायला नको, याकरता हा आकार गोलाकार देऊन घ्यायचा. कर्व स्केल खूप महत्वाचे आहे कुठल्याही कटिंगसाठी. तर व्यवस्थित डाट मायनस करून अशा पद्धतीने अस्तरच्या फॅब्रिक वरती आपल्याला जे आहे प्रथम कटिंग करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता गोल आकारामध्येच मी कटिंग करणार आहे. आता हे जे आहेत आपल्याला सेपरेट 3 पार्ट मिळालेले आहेत फ्रंट साठीचे. नंतर आपण हा डाट जो आहे मायनस करून घेणार आहोत. त्यापूर्वी आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, वरच्या बाजूने 2 इंच आणि खालच्या बाजूने 1 इंच आपण डाट जो आहे तो मायनस केलेला आहे, जेणेकरून अगदीच फिटिंगला हा पार्ट यायला नको याकरता. आता हा पार्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवते की कसा दिसतोय. वरच्या बाजूने पूर्ण शोल्डर जे आहे जसं मी सांगितलेलं तुम्हाला पूर्ण मायनस करून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित छान अशा फिनिशिंग मध्ये हे पार्ट जे आहेत ते आपल्याला आलेले आहेत. 3 पार्ट मिळालेत. जॉईन केल्यानंतर खूप छान फिनिशिंग येते याची. मुंड्याचा जो आकार आहे तो देखील व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आता आपल्याला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. बॅक पार्टसाठी फॅब्रिक मी इथे ठेवलेलं आहे आणि हे फॅब्रिक जेवढी आपण फ्रंट पार्टची उंची घेतली तेवढेच उंची मी इथे देखील घेणार आहे. पूर्ण उंची प्लस 1 इंच असं मार्क करायचं. पूर्ण शोल्डर 7 इंचावरती मी मार्किंग केलं. पूर्ण शोल्डर आहे 14/2 करून 7 इंचावरती मार्किंग केलं आणि एक सरळ रेष जी आहे ती आखून घेतली. त्यानंतर पहा, अशा पद्धतीने एक मार्क केलेला आहे आपण. बॅक मध्ये किती आपण शोल्डर मायनस करणार आहोत तर तिथून खाली पहिल्यांदा 1 इंचावरती अशी लाईन जी आहे तुम्हाला आखून घ्यायची. 2.5 इंच गळा रुंदीसाठी मार्किंग करायचं. दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे. आणि पहा, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की आमोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जे की मी इथे 6.50 वरती मार्किंग केलेलं आहे बॅक आमोलसाठी. आणि त्याचबरोबर फ्रंट मध्ये आपण 0.75 आमोलसाठी क्रॉस मार्क केलं. बॅक साठी आपण 1 इंच मार्क करणार आहोत. आता त्यानंतर चेस्ट डिवायडेड बाय 4 करायचं आहे. तुमची जी पण चेस्ट आहे भागिले 4 करून घ्या. बॅक पार्ट मध्ये कुठेही आपण लुझिंग ऍड करणार नाही आहोत. जर तुमची चेस्ट 34 असेल तर 34/4 करून चौथा भाग घ्यायचा अशा पद्धतीने. त्यानंतर शोल्डर मायनस केलेला आहे
मायनस केलेले शोल्डर जे आहे तेवढी लाईन मी आतमध्ये आले त्याचा अर्धा करून, आणि जेवढी पण तुम्हाला नेक विड्थ ठेवायची आहे, सॉरी शोल्डर पट्टी ठेवायची आहे, तर तिथे मार्क करायचं. त्या शोल्डर पट्टीचा सेंटर करून घ्यायचा. त्यानंतर शोल्डर पासून खाली तुम्हाला वेस्टसाठी मार्क करायचं. वेस्टचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर खालच्या बाजूला देखील तुम्हाला मार्क करायचं आहे. जेवढं तुम्ही वरती वेस्ट मध्ये मार्क केलं तेवढंच तुम्हाला खालच्या बाजूला देखील मार्क करून घ्यायचं आहे. हे पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. आमोलची जी लाईन आहे ती जोडून घ्यायची आहे. आता त्यानंतर बॅक आमोलला किती आपल्याला क्रॉस जायचं आहे, तर 1 इंचावरती बॅक आमोलसाठी आपण क्रॉस जाणार आहोत. आता जो फ्रंट पार्ट आहे त्यामध्ये आपण 0.75 असं क्रॉस केलं. आता इथे किती गळा, इथला जो सेंटर आहे तो आपण घेतला. त्यानंतर पहा 1 इंच सेम असंच आपण मार्किंग करून घेतलं. ही तुमची जी आहे शोल्डर मिळालेला आहे तुम्हाला पूर्ण. आता ही लाईन पुढे वाढवून घ्यायची. आता त्यानंतर इथून खाली तुम्हाला गळ्याची रुंदी टाकून गळ्याची खोली टाकून घ्यायची. 5.5 इंच बॅक साईडचा जो गळा खोली आहे ती 5.5 इंच ठेवलेली आहे आपण. अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत अवघड आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चॅनलवरती जे जे अपलोड होतील ते. आता इथे लेंथ जी आहे ती व्यवस्थित मेजर करून घ्यायची. तर व्यवस्थित फ्रंट आणि बॅकची लेंथ जी आहे ती व्यवस्थित आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता फ्रंट पार्टची लेंथ थोडीशी जास्त असेल बॅक पार्टपेक्षा कधी पण, कारण फ्रंट पार्ट जो आहे, बॅक पार्ट आपला प्लेन असतो आणि फ्रंट पार्ट जो आहे तो जरासा फुगीर असतो. त्यामुळे आता काय करायचं आहे, मेन फॅब्रिक वरती आपल्याला कटिंग करून घ्यायची. मेन फॅब्रिक घेतले मी इथे डबल फोल्ड मध्ये ठेवलं. बॅक पार्टची पहिल्यांदा कटिंग करून घेणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक वरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि आपल्याला व्यवस्थित गोष्टी सेट करून घ्यायच्या आहेत फॅब्रिक वरती. तुम्ही तुमची जी डिझाईन आहे त्या पद्धतीने फॅब्रिक जे आहे सेट करून कट करून घ्या. नेक पॅटर्न मी इथे स्वीट हार्ट नेक जो आहे फ्रंट साठी ठेवलेला आहे आणि बॅक साठी राऊंड नेक. आता आपण अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत. मी सर्व पार्ट्सला पिन लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता हे फॅब्रिक जे आहे ते आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जिथे प्रिन्सेस कट आहे तिथे मी अशा पद्धतीची पाइपिंग जी आहे ती यूज करणार आहे. तुम्ही पाइपिंग लावली तरी चालेल, नाही लावली तरीही चालेल, हे ऑप्शनल असणार आहे, पण दिसायला लुक छान येतो. तर अशा पद्धतीने मी पाइपिंग जी आहे ती लावून घेतली आणि दुसरा पार्ट मी त्यावरतीच असा व्यवस्थित स्टिच करून घेतला. आता गळ्याचा जो आहे व्यवस्थित इथे सेंटर करून घ्यायचा. कॅनव्हास पेपरवरती मी दोन्ही जे नेक आहेत ते व्यवस्थित जे आहेत व्यवस्थित स्टिच करून घेतले, स्टिच केले, स्टिक केलेले आहेत, प्रेस करून घेतले फॅब्रिक. आता आपल्याला नेक पार्ट जो आहे तो रेडी करायचा आहे. व्यवस्थित स्टिच करून घ्यायचंय. कॅनव्हासच्या बरोबर बाजूने आपल्याला स्टिच करायचं. सेम बॅक पार्ट मी रेडी केला. बॅक पार्ट मध्ये मी साधारण अर्धा इंचाचे 2 टक्स घेतलेत आणि त्यामध्ये नॉट अटॅच केली. अशा पद्धतीने स्लीव्ज ज्या आहेत त्या मी रेडी केलेल्या आहेत आणि स्लीव्ज आपल्याला फिटिंग करून स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या. नंतर साईडने फिटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित, जसं मी दाखवते तसं साईडने फिटिंग करायची. बॉटम देखील अशा पद्धतीने फिनिश करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि त्यानंतर मी तुम्हाला आता याचा फायनल लुक दाखवते कसा आहे तो. तर इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा जो टॉप आहे आपला फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे. खालच्या साईडला मी लटकन लावलेले आहेत आणि प्रिन्सेस कट शेप मध्ये हा टॉप जो आहे तो तयार झालेला आहे. याचा फायनल लुक प्लाझो बरोबरचा मी नक्कीच शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. आणि इथे तुम्ही पहा की खूपच छान अशी फिनिशिंग जी आहे आलेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की